आज दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी आदरणीय श्री नितीन भाऊ रमेशरावजी पखाले, शिक्षण विषयक अभ्यासक, पत्रकार, लोकसत्ता जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे। त्याबद्दल आदरणीय नितीन भाऊ रमेशरावजी पखाले यांना जन्मदिनाच्या सर्व बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा। जय हिंद, जय गाडगे बाबा। आमचे मार्गदर्शक तथा नंददीप फाउंडेशनचे आधारस्तंभ आदरणीय नितीनजी पखाले सर, लोकसत्ता दैनिक लोकसत्ता जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ, तसेच नंददीप फाउंडेशनला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय नितीनजी पखाले सर, आज त्यांचा जन्मदिवस सपरिवार या ठिकाणी नितीनजी पखाले सर येऊन या ठिकाणी भोजन वाढण करत आहेत आणि सुंदर असं लेखणीचा बुलंद आवाज त्यांनी या लेखणीमधून लिहून नंददीप फाउंडेशनला उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि उत्तम अशी साथ दिली। पडक्या घराला आधार देण्याचं काम, पडक्या कुटुंबाला आधार देण्याचं काम नितीनजी पखाले सर यांनी केलेलं आहे। नंददीप फाउंडेशनला उभारी देण्याचं काम आदरणीय नितीनजी पखाले सर यांनी केलेलं आहे। सर्व कार्यशू सर्वदा मध्ये आलेली आत्ताच नुकतीच 2 महिन्यापूर्वी आलेली बातमी, त्या बातमीमधून नंददीप फाउंडेशन मोठी भरारी घेणार आहे। ज्या भरारीमधून ज्या ठिकाणी 4 एकर जागेमध्ये त्या निधीमधून बांधकामसुद्धा केलं जाणार आहे। आदरणीय नितीनजी पखाले सर आमचे या ठिकाणी मार्गदर्शक आहेत। अनेक ठिकाणी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि आपल्या लेखणीमधून उत्कृष्ट अशी साथ दिली। नंददीप फाउंडेशनला जी मदत केली ती मदत खूप मोठी मदत या ठिकाणी झालेली आहे। लोकसत्ता पुरस्कार सुद्धा नंददीप फाउंडेशनला, तरुण तेजगीत पुरस्कार सुद्धा नंददीप फाउंडेशनला नितीनजी पखाले सरांच्या लेखणीमुळे मिळालेला आहे आणि सेवा करण्यास जी मदत आम्हाला मिळते आहे ती ही लेखणीसुद्धा आम्हाला या सेवा करण्यात प्रेरणा देत आहे आणि मदतही करते आहे। आदरणीय नितीनजी पखाले सर यांचा जन्मदिवस, सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। जय हिंद, जय गाडगे बाबा। हे सुद्धा या ठिकाणी आज वाढण करायला आले आहेत। 150 बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान केले जात आहे। सुंदर असं भोजनदान या ठिकाणी आदरणीय नितीनजी पखाले सर यांच्या जन्मदिनानिमित्त करण्यात येत आहे। 150 बेघर रस्त्यावरील बेघर बांधवांना या ठिकाणी आधार देण्याचं काम नितीनजी पखाले सर यांनी केलेलं आहे। या ठिकाणी आज नितीनजी पखाले सर यांचा जन्मदिवस, लोकसत्ता तरुण तेजंकित पुरस्कार सुद्धा नितीनजी पखाले सरांच्या लेखणीमधूनच नंददीप फाउंडेशनला मिळालेला आहे। ए मौसी, ए आणि त्या उठ बाई जेवायला, चल उठ मा उठ। यासोबतच सर्व कारशू सर्वदामध्ये सुद्धा जी बातमी लागली आणि त्या बातमीमधून जी लेखणी त्या ठिकाणी अवतरली आणि त्या लेखणीला भगवंताने साथ दिली आणि ती लेखणी उत्तुंग भरारी घेऊन भारतभरात प्रसिद्ध झाली आणि त्या लेखणीमधून नंददीप फाउंडेशनचा मोठा डोंगर 400 ते 500 बेघर बांधण्यासाठी हक्काचं घर, मायचं घर त्या ठिकाणी तयार होणार आहे। आज 150 बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत। लास्ट खोलो, अरे दीदी दीदी अंदर जा। जेवा मावशी जेवा। या ठिकाणी आमचे मित्रसुद्धा या ठिकाणी दीपक भाऊ सुकळकर,
कार्तिक भेंडे, बबिता मावशी, शशिकलाबाई, निशांत भाऊ सायरे व संपूर्ण टीम या ठिकाणी नंददीप फाउंडेशनची आणि भोजनदान सुद्धा या ठिकाणी करते आहे. सुंदर असं चवदार या ठिकाणी भोजनदानाचं नियोजन या ठिकाणी नितीनजी पगाले सरांच्या जन्मदिनानिमित्त करण्यात आले आणि सुंदर अशा 150 रस्त्यावरील निराधारांना आधार देण्याचं काम, पडक्या घरांना उभारण्याचं काम नितीनजी पगाले सरांनी केलेलं आहे. बंद पडत असलेली ही सामाजिक सेवा, या सेवेला तारण्याचं काम या लेखणीनं केलं आणि उत्कृष्ट लेखणीमुळे हे मनोरुग्ण निवारा केंद्र उभारले गेलं. ताडगी ताडगी पूर्ण भारत देशातील या ठिकाणी बेघर बांधव रस्त्यावरील भटकत यवतमाळ शहरामध्ये आले आणि तशा बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशन निवारा देते आहे. या निवारा केंद्राला सारण्याचं काम उत्कृष्ट लेखणी आमची करते आहे. धारदार लेखणी, या लेखणीने नंददीपला उभारी दिली आणि या बडक्या घराला, मोडक्या घराला आधार देण्याचं काम या लेखणीने केलं. असे आमचे आदरणीय दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी नितीनजी पगाले सर. आज सरांचा आज जन्मदिवस. ही उमाबेट्टी आहे, जी उमाबेट्टी SP कार्यालय ते बसस्टँड या परिसरामध्ये फिरत असायची. नारायण भिसीकर आहे, हा नागपूर येथून बेवारस असलेल्या अवस्थेमध्ये आलेला बेघर अशा निराधारांना आधार देण्याचं काम आमची लेखणी करते आहे. 150 बेघर बांधवांना या ठिकाणी आज होत असलेले हे भोजनदान, आज जन्मदिनानिमित्त आदरणीय नितीनजी पगाले सरांच्या जन्मदिनानिमित्त आज सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. 55 महिला आहेत आणि 95 पुरुष प्रभूजी या ठिकाणी निवारा घेत आहेत. अशा 150 बेघर बांधवांना दररोज न चुकता भोजनदान, भोजन सेवा या ठिकाणी केली जात आहे. ही रसिका भगत आहे, ती गेली ती भागवत. तिच्या बोटातून कसारे सरांनी अंगठ्या काढल्या, त्या सळल्या होत्या पूर्ण बोट तिचं. ती पलीकडे गेली ती आता झाला. ही अंगावरचं घुंगट कधीच काढत नाही सर. ही तसंच्या तसंच तिचं घुंगट राहते. किती तुम्ही काही करा, ते ऐकतच नाही. चलो चलो चलो. या ठिकाणी निराधारांना आधार देण्याचं काम या बेघर निवारा केंद्रावर केलं जात आहे. ए बाई बोल निवा तुही. चलो आगे चलो. शिस्तीमध्ये असं हे नियोजन केलं जात आहे. शिस्तीमध्ये भोजनदान केलं जात आहे आणि या बेघर बांधवांना भोजन दिलं जात आहे. या ठिकाणी आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी वर्णन करते आहे. नितीनजी पगाले सर यांची साथ देणारे आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी ध्येयवेड्या लेखकाला साथ देताना ताई सुद्धा आज या बेघर बांधवांसोबत वादन करताना, आनंद घेत असताना निराधारांना या ठिकाणी वाढण केलं जात आहे. सुंदर असं चवदार भोजन नितीनजी पगाले सरांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी करण्यात आलं. करण्यात आलं आणि
सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन दिलं जात आहे. या ठिकाणी 150 बेगर बांध प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान दिलं जातं आणि उत्कृष्ट या ठिकाणी नियोजन करून या ठिकाणी नितीनजी पकाले सरांच्या जन्मदिनानिमित्त सुंदर असं भोजनाचं नियोजन केलं जात आहे. आमचे आधारवड आदरणीय मार्गदर्शक तथा यवतमाळ जिल्ह्यातील उत्कृष्ट लेखणी आणि या लेखणीला असलेली जी ताकद आहे ती भगवंतांनी दिलेली ताकद शक्ती आहे, त्या दैवी शक्तीमुळे बऱ्याच संस्था पडक्या घरातून उभ्या झाल्या. तशाच नंददीप फाउंडेशनला सुद्धा या ठिकाणी या लेखणीने तारलं आणि उभं केलं. ज्या ठिकाणी पडकं घर होतं, संपलेलं नंददीप उठून उभं करण्याची ताकद या लेखणीमध्ये आहे आणि लेखणीने नंददीपला उभं करण्याचं काम केलं आणि आज 150 बेगर बांधवांची सेवा या ठिकाणी अविरत सुरू आहे. चल रे समोर रे. अलीभाई जो उमरखेडमधून आलेला हा अलीभाई आहे आणि त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती. जरा संत जेवण कर. कोण राहिलं जेवायचं? हा कोणी वर बसून जेवतात तर कोणी खाली बसून जेवतात आहे. हां हां बरं बरं. 150 बेगर बांधवांचं हे कुटुंब आणि या कुटुंबाला उभारण्याचं काम नितीनजी पकाले सरांनी केलेलं आहे.